ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याच्या मार्गावरती संजय गायकवाड यांची ही प्रतिक्रिया आहे। सगळ्यात मोठा पक्ष म्हणून शिवसेना महाराष्ट्रामध्ये पुढे येणार असंही गायकवाडांनी म्हटलंय। पक्ष फुटणे, खासदार फुटणे याला पक्ष नेतृत्वाची अकार्यक्षमता जबाबदार असल्याचंही गायकवाडांनी म्हटलंय। संजय राऊतांनी एवढे दिवस उद्धव ठाकरेंचा काहीच आदर्श घेतला नाही असंही गायकवाड यांनी म्हणत राऊतांवरती आणि ठाकरेंवरती निशाणा साधलेला आहे। ऑपरेशन टायगर आता सक्सेस होण्याच्या मुहूर्तावर आहे। 6 खासदारांनी वेगळा गट स्थापना करता लोकसभा अध्यक्षाला विनंती केलेली आहे। उभाटाकडनं सुद्धा आता डिक्लेअर केले की आता हे 6 खासदार आमच्या सोबत नाहीये आणि म्हणून लवकरच लवकर ते सगळे खासदार सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पक्षामध्ये येतील आणि जेणेकरून महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रात लोकसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये पुढे येईल। या ऑपरेशन टायगरमध्ये काही आमदार पण आहेत का भविष्यामध्ये येण्याची शक्यता आहे? बघा, आता उद्धव साहेबांची हतबलता आणि खासदारांच्या तक्रारी की ते वेळ मिळत नाही, मातोश्री एंट्री मिळत नाही, ज्या कॉमन तक्रारी आतापर्यंतच्या पक्षफुटीच्या होत्या त्याच तक्रारी आजही कायम आहेत। खासदारांना वेळ मिळत नाही, आमदारांना वेळ मिळत नाही, एवढे मोठे प्रचंड पैसे खर्च करून विधानसभेत सगळे लोक पोहोचले। आज विधानसभेत त्यांना लोकांना उत्तर देऊ शकत नाही, काम करू शकत नाही आणि एकीकडे एकनाथ शिंदे साहेबांचा जो महाराष्ट्रामध्ये विकासाचा झंझावात आणि एक विश्वास निर्माण झाला आहे, त्याच्यामुळे उर्वरित आमदार सुद्धा हाच विचार करतील की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि तेही येणाऱ्या काळात योग्य निर्णय घेतील आणि आपलं राजकीय भविष्य सुकर करतील। कॅमेरामन निलेश देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।